नमस्कार, मी ओम पानसकर, गौरव साळुंखे ट्रेंडिंग या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब. तर नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत 8वी या वेबसिरीजमधील मधुकर याच्या रिअल लाईफबद्दल. तर मित्रांनो, 8वी ही वेबसिरीज महाराष्ट्रभर खूप लोकप्रसिद्ध आणि महाराष्ट्रभर या वेबसिरीजला खूप जास्त प्रेम मिळत आहे. महाराष्ट्रभर ही वेबसिरीज व्हायरल होत आहे. तर आज या वेबसिरीजमधील मधुकरची आपण जीवनशैली पाहणार आहोत. व मित्रांनो, या वेबसिरीजमधील सर्वात लहान कलाकार म्हणजे मधुकर. मित्रांनो, मधुकरला महाराष्ट्रावर खूप जास्त प्रेम मिळत आहे व महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात तो पोहोचलेला आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मधुकरच्या रिअल लाईफ कहाणीबद्दल. तर मित्रांनो, मधुकरचे फॅन असेल तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. मधुकरचे नाव ओम पानसकर आहे. मधुकर हा सातारा महाराष्ट्रामधून बिलॉंग करतो. ओम याच्या वयाचा जर विचार केला तर ओमचे वय 15 वर्ष आहे. ओमने सध्याला 10वीची परीक्षा दिली आहे. ओम हा प्रोफेशनल ॲक्टर आणि डान्सर आहे. चला तर पाहूया ओमच्या करिअरबद्दल. मित्रांनो, ओम याने करिअरची सुरुवात गावठी मॅटर या वेबसिरीजमधून केली व तेथूनच तो महाराष्ट्रभर लोकप्रसिद्ध आणि अलौकिक नाव कमवलं. तेथूनच अनेक मालिकेमध्ये वेबसिरीजमध्ये देखील काम मिळाले. काही दिवसानंतर तो बदली OTP मुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध झाला व सध्याला ओम हा 8वी या वेबसिरीजमध्ये दिसून येत आहे व तेथे देखील त्याची ॲक्टिंग संपूर्ण महाराष्ट्राला खूप जास्त आवडत आहे. महाराष्ट्रभर ओमचे फॅन फॉलोइंग वाढलेले आहेत आणि सोशल मीडियामध्ये तर कमी नाही. सोशल मीडियामध्ये इंस्टाग्रामवरती ओमचे 60,000पेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. ओम ह्याच्या हॉबीजबद्दल बोलायचं ठरलं तर ओमला डान्स करायला व ट्रॅव्हलिंग करायला खूप आवडतं. तर मित्रांनो, 8वीच्या टीमला आपण संपूर्ण भेट दिलेली होती. तर त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये खाली दिलेली आहे. तिथं जाऊन तुम्ही नक्की बघू शकता. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि हो, कमेंट करायला विसरू नका. आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आपण आपल्या चॅनलवरती माहितीपूर्ण व्हिडिओ देत असतो. तर कशी वाटली तुम्हाला ओमची लाईफस्टाईल तर कमेंट करून नक्की सांगा. आणि हो, तुम्हाला पुढलाचा व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर पाहिजे ते देखील कमेंट करून सांगा. तोपर्यंत धन्यवाद.